ऑथेंटिक विदर्भ स्टाईलचा नाश्ता शोधण्यासाठी मी आज आलेलो आहो पुण्यामध्ये आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आपल्याला पुण्यात विदर्भ स्टाईलचा नाश्ता ट्राय करायला मिळणार आहे की नाही। आणि आपण इथे ट्राय करणार आहे काही विदर्भातले आणि काही पुण्यातले आयटम, कारण इथला जो टेस्ट आहे तो खूपच चांगला आहे। आणि यासोबतच आपण ब्रेकफास्ट मध्ये इथली पुणेरी मिसळ पण ट्राय करणार आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत ग्राहक डायनिंग न्यू सांगवी इथे। मला असं माहित पडलं आहे की इथला जो टेस्ट आहे तो थोडा विदर्भ स्टाईलचा टेस्ट आहे, कारण इथले जे ओनर आहे ते विदर्भाचे आहे। तर आपण इथे ट्राय करतोय इथला पॉप्युलर आलू बोंडा रस्सा। याला विदर्भात आलू बोंडा रस्सा असं म्हटलं जातं, पण याला पुण्यामध्ये वडा रस्सा असं म्हटलं जातं। तर आपण ट्राय करून सांगणार आहे की हा जो टेस्ट आहे तो विदर्भाचा आहे की पुण्यातला आहे। आणि यासोबत आपण ऑर्डर केलेली आहे ऑथेंटिक पुणेरी मिसळ, जे बघूनच मला खूप आवडत आहे। आणि यासोबत रस्सा पोहा आणि इथली एक पॉप्युलर इडली, जे लोकांना इथं खूप जास्त आवडते। फायनली आपला जो ब्रेकफास्ट आहे तो रेडी झालेला आहे। चला आता ट्राय करू आणि तुम्हाला सांगू की याचा टेस्ट विदर्भ स्टाईलचा आहे की। सर्वात पहिले तुम्ही बघू शकता इथे आपण घेतलेला आहे रस्सा पोहा, त्यासोबतच आपण मिसळ घेतलेली आहे आणि आलू बोंडा रस्सा घेतलेला आहे जो आपल्या विदर्भ स्टाईलचा आहे। आणि यासोबतच आपण इडली पण घेतलेली आहे। तर सगळ्यात पहिले आपण ट्राय करतोय इथला आलू बोंडा रस्सा। आणि हा वडा रस्सा बघून मला असं वाटत आहे की याचा जो टेस्ट आहे तो विदर्भ स्टाईलचा असणार आहे। आणि हे खाल्ल्यानंतर मी सांगू शकतो की हा जो टेस्ट आहे तो विदर्भ सारखा आहे, पण हे थोडं कमी स्पायसी आहे, कारण विदर्भामध्ये खूपच जास्त स्पायसी खातात। पण तुम्हाला हे टेस्ट नक्कीच आवडेल। यासोबत मी पोहे ट्राय केले जे मला खूप जास्त आवडलेले आहे। आणि यासोबत मी जी पुणेरी मिसळ इथे ट्राय केली ते पण मला आवडलेली आहे। तर जर तुम्हाला पुण्यामध्ये विदर्भ स्टाईलचा ब्रेकफास्ट करायचा असेल तर तुम्ही येऊ शकता ग्राहक डायनिंगला। हे न्यू सांगवी मधलं एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे। आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा। यांचा डिटेल ॲड्रेस मी कॅप्शन आणि कमेंटमध्ये मेन्शन केला आहे।